सो हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर वांजोळे परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, ऑलमोस्ट 2 महिन्यांनंतर मी हा व्लॉग करते. लग्नानंतरचा हा पहिला व्लॉग आहे माझा आणि खूप एक्सायटेड आहे मी, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत शेअर करण्यासाठी किंवा खूप साऱ्या गोष्टी अजून आहेत दाखवण्यासाठी सुद्धा. तर आजचा जो व्लॉग आहे तो 2 दिवसापूर्वीचा आहे. ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी माझ्या सिस्टर इन लॉचा बर्थडे होता. सो अर्चना वांजोळे, इथून पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला कळेलच, दिसेल अर्चना तुम्हाला. तर तिचा बर्थडे होता, तर त्या बर्थडे सेलिब्रेशनचा हा छोटासा व्लॉग आहे. आणि त्यानंतर मी वेनसडेला तिचा बर्थडे होता, तर आम्ही पहाटे तिचं बर्थडे सेलिब्रेट केला आणि वेनसडेला मी वर्क फ्रॉम होम घेतलं असतो. सो एंटायर दिवस मी काय काय केलं त्याबद्दल होता. तर हा 2 दिवसापूर्वीचा व्लॉग आहे. तर आज मी त्या व्लॉगचं इंट्रोडक्शन शूट करते की व्हिडिओ करते. तर येस, मी सध्या आहे पुणेमध्येच आहे. तर लग्नानंतर मी पुणेमध्येच आली आहे. पुणेमध्येच माझी फॅमिली असते आणि सध्या मी घेते चहा सेकंड टाईम, कारण टी इज ऑब्व्हियसली माय लव्ह. आणि आज आहे फ्रायडे, सो आजही मी करते वर्क फ्रॉम होम, कारण फ्रायडेला युजली इच्छा नाही होत ऑफिसला जायची. आणि दिनेशची पण आज ऑडिट होती ऑफिसची, सो ते सकाळी 6:30लाच गेले. नाहीतर मी त्यांना सोबत घेऊन, म्हणजे आमचा प्लॅन होता की सोबत ब्लॉगची स्टार्ट करायची, पण त्यांना आज गडबड होते, ते सकाळी 6:30लाच गेलेत. तर म्हटलं ठीक आहे, आपणच ब्लॉगची स्टार्टिंग करू. तर तेच बर्थडे सेलिब्रेशनबद्दल आहे. तर ॲक्च्युली अर्चना जी आहे तिची असते नाईट शिफ्ट, सो ती पहाटे 4 वाजता येते ऑफिसवरून. सो तिला सरप्राईज म्हणून आम्ही रात्री सगळं डेकोरेशन वगैरे केलं होतं. 3:30ला अलार्म लावून उठलो आम्ही दोघं आणि मग तिला 4 वाजता सरप्राईज केलं. खूप खुश झाली ती, तिला खूप आवडलं सगळं. कारण मग कसं होतं की ती दुपारी उठते, मग आम्ही दोघं ऑफिसला जातो. मग म्हटलं पहाटेलाच ती आल्यानंतरच सरप्राईज करू आपण तिला. तर त्याचाच हा व्लॉग आहे छोटासा. तर तुम्ही व्लॉग बघा आणि जर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्लॉग्स इझिली बघायला मिळतील. सो जसं मी म्हटलं, आम्ही रात्रीच इथे रात्रीचे वाजलेले 10:30. तर आम्ही सगळं डेकोरेशन, जास्त काही नाही पण बर्थडे टॅग, थोडेसे बलून्स फुलवले आणि तेच डेकोरेशन करतोय. हा आहे फायनल लुक छोट्याशा आणि क्यूट डेकोरेशनचा. जागे उठलो आम्ही आता. बघ, वेल मेंटेन ॲक्टर. हॅपी बर्थडे. थँक्यू. मी मुद्दाम आतमध्ये कडी लावलं, तुम्ही मला ट्राय करू तिला. अँड येस, इथे आम्ही केकसुद्धा आणला होता मॉन्जिनियसमधून. गुलाबजामुन केक होता, जो नवीन काहीतरी होता फ्लेवर, जो आम्ही ट्राय केला आणि छान सगळ्यांना आवडलं ते. आणि तेच इथे अर्चना सांगते आम्हाला की हे बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं. म्हणजे तिला वाटलं होतं की सकाळी आम्ही काहीतरी करू, पण असं रात्री उठून काहीतरी सरप्राईज करू हे तिला एक्सपेक्टेड नव्हतं. सो ती खुश होती. मला नको आहे, खा. हॅपी बर्थडे. आणि इथे मी आणलं होतं छोटंसं गिफ्ट अर्चनासाठी, तेच ती ओपन करते. काल ऑर्डर केलं मी. मला काय येईल पटकन, डे टू डे यूजमध्ये हिला होईल तसं.
पॅकिंग खूपच दिसते. म्हणलं काय यूज करेल मला जे शेड्स नवीन वाटले ते घेते. छान आहे, काहीतरी वेगळे वाटले मला, मॅट लिपस्टिक सारखे. अँड येस, इथे मी करते काहीतरी स्पेशल बर्थडे गर्लसाठी. तर म्हटलं काहीतरी पनीरची रेसिपी करू, तर इथे मी करते पनीर घोटाळा. ही रेसिपी खूप जणांना माहिती असेल, तेच मी करते. म्हटलं क्विक रेसिपी पण तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करूया. तर इथे मी तेल गरम करून त्यात टाकलेलं आहे थोडंसं हिंग, जिरे आणि मग कांदा टाकून त्याला मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी टाकले त्यात अद्रक लसूण पेस्ट. आता मी टाकते टोमॅटो आणि टोमॅटोला मस्त असं ऑइलमध्ये मस्त बॉईल करून घेतलेलं आहे. टोमॅटो बॉईल होईपर्यंत, फ्राय होईपर्यंत इथे मी पनीर जे आहे ते बारीक खिसणीने असं खिसून घेते. टोमॅटो मस्त तेलामध्ये असं थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे, तर यामध्ये मी टाकते कॅप्सिकम. शिमला हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही शिमला टाकू शकता किंवा पीस, ग्रीन पीस जे असतात तेही टाकू शकता. यात सगळे सुके मसाले टाकते मी. तर हळद टाकले, लाल मिरची पावडर, धनेपूड, जिरापूड, गरम मसाला हे सगळं टाकून मस्त ह्याला बॉईल करायला ठेवलेलं आहे. येस, 5 मिनटं बॉईल झाल्यानंतर हे जे ग्रेटेड आपण खिसलेलं पनीर होतं ते मी यात मिक्स करून परत याला एक 2-3 मिनटासाठी बॉईल करणार आहे. तर इथे बघू शकता मस्त पनीर त्यात सॉफ्ट झालेला आहे, मिक्स झालेला आहे. आणि यावरती आपण आता वरून जे चीज क्यूब्स आहेत ते खिसून टाकणार आहे. तर चीज क्यूब्स खिसून टाकते. काही जण जे चीजचे स्लाइस असतात तेही डायरेक्टली टाकून ते व्यवस्थित मिक्स करतात. तर पनीर घोटाळ्यामध्ये जेवढं चीज तुम्ही जास्त घालाल ते तेवढं छान लागेल, कारण ते चीज आणि पनीर मिक्स झाल्यानंतर ते असं एक वेगळंच मिक्सचर, क्रीमी मिक्सचर तयार होतं. त्याला म्हणजे घोटाळा होतो त्या रेसिपीचं, म्हणून कदाचित याचं नाव पनीर घोटाळा ठेवला असेल. तर पनीर घोटाळा पण असतो, एग घोटाळा पण असतं. सो हे चीजचं मेन काम आहे इथे. तर इथे बघू शकता मस्त असं मिक्स झालेलं आहे. इथे मी फ्रेश कोथिंबीर टाकली आहे बारीक कट करून, आणि हे मी आता घेईन सर्व करायला. तर येस, जेवण झाल्यानंतर वाजलेले आहेत 3-3:30ला. आता अर्चना निघेल ऑफिससाठी. म्हणलं तिला काहीतरी पॅम्पर करू अजून. तर इथे मी करते कोल्ड कॉफी. तर मी एका मगमध्ये 2 आईस क्यूब्स घेतलेले आहेत. हे जे आहे ते मी डार्क डेअरी मिल्क चॉकलेटला गरम करून त्याचं सिरप बनवलं आहे, आणि हे कपला मस्त आतून चॉकलेट सिरप लावून घेतलं आहे. आणि हे जे मिक्स बघताय तुम्ही, हे रेडीमेड जी कॉफी असते आपली ब्रू किंवा नेसकॅफे, कॉफी पावडर आणि साखर हे मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून त्यात आईस क्यूब्स घालून हे मिक्सचर मी रात्रीच तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर हे मिक्सचर घातलं, यात थंड दूध घातलं आणि झालेली आपली इन्स्टंट कोल्ड कॉफी तयार. तर हे आपण बर्थडे गर्लला देऊ. तर हा होता छोटासा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुढच्या व्लॉगमध्ये नक्की मी तुम्हाला माझ्या फॅमिलीशी ओळख करून देईन. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय एव्हरीवन अँड टेक केअर.